Dear friends, our next article of this chapter is Mendel's experiment on sweet pea. मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पी, ग्रीन पी, गार्डन पी असे कॉमन नेम्स असणारं प्लांट सिलेक्ट केलं. The scientific name of this plant is Pisum sativum, a member of Papilionaceae family, but now its name is Fabaceae. आज आपण याच फॅमिलीला फॅबॅसी फॅमिली म्हणतो. तर पॅपिलिओनॅसी या फॅमिलीचा हा मेंबर आहे. याच्यामध्ये पॅपिलिओनॅसियस टाइप ऑफ करोला आहे. पॅपिलिओनॅसियस टाइप ऑफ करोला म्हणजे याच्यामध्ये एक असा स्ट्रॉंग पेटल आहे, एक असा स्ट्रॉंग पेटल आहे, स्टँडर्ड मोठा पेटल आहे, एक स्टँडर्ड. त्याच्या आत आणखी दोन पेटल आहेत, त्याला विंग्स असं आपण म्हणतो. आणि त्याच्या आत आणखी दोन पेटल आहेत, पण ते फ्यूज झालेले आहेत, त्याला आपण म्हणतो कॅरिना किंवा कील. हा जो एक मोठा पेटल आहे त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड. त्याच्या आत हे दोन पेटल आहेत, त्याला आपण म्हणतो विंग. आणि त्याच्या आत आणखी दोन फ्यूज झालेले पेटल आहेत, त्याला आपण म्हणतो कॅरिना किंवा कील. and sex organs are embedded in carina or keel, so self pollination is achieved. याच्यामध्ये स्टॅमेनचे दोन बंडल आहेत, असा 9 स्टॅमेनचा एक बंडल आणि एक स्टॅमेन वेगळा त्याचा एक. सो स्टॅमेन 9+1 डायॲडल्फस स्टॅमेन इथं आहेत. डायॲडल्फस स्टॅमेन या ठिकाणी आहे. त्यानंतर हे जे अँथर्स आणि कार्पेल्स, स्टिग्मा, अँथर्स आणि स्टिग्मा इथं एकाच वेळी जर्मिनेट होतात. हे कसे आहेत? दोन्ही स्टॅमेन्स अँड कार्पेल्स मॅच्युअर ॲट सेम टाइम. दोन्ही एकाच वेळी मॅच्युअर होतात आणि सेक्स ऑर्गन्स आत एम्बेडेड असल्यामुळं इथं सेल्फ पॉलिनेशन अचीव केलं जातं. सीड्स डायकॉट आणि नॉन एंडोस्पर्मिक आहेत. याच्यामध्ये 14 प्युअर लाईन व्हरायटीज आहेत, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. पुढे आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि याचा डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर किती आहे? 14 आहे. आणि हॅप्लॉइड क्रोमोसोम नंबर 7 आहे. सो 2n that is equal to 14, n equal to 7. अशा प्रकारची सिच्युएशन पी प्लांट मध्ये पाहायला मिळते.
यानंतर आता पी प्लॅन्टच्या ह्या कॅरेक्टर झाल्या. काही वेळा क्वेश्चन विचारला तर आपल्याला माहित असावं. यानंतर आपल्याला या मेंडेल्स एक्सपेरिमेंटचे 4 पार्ट करायचे आहेत. जसे क्वेश्चन निर्माण होतात तसे आपण आर्टिकल केलेत. फर्स्ट, इतके सगळे प्लॅन्ट असताना मेंडेलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी हेच पी प्लॅन्ट का सिलेक्ट केलं? रिझन्स ऑफ सिलेक्शन. त्यानंतर त्यांनी प्रोसिजर काय केली एक्सपेरिमेंटची, त्यात काय कन्क्लुजन आढळले, आणि मेंडेल ज्यावेळी हे एक्सपेरिमेंट करत होता बाकीचे सायंटिस्ट सुद्धा एक्सपेरिमेंट करत होते. बाकीचे सायंटिस्ट फेल गेले, मेंडेल मात्र सक्सेस झाला. मग त्याच्या सक्सेस मागची कारण काय? So this our article consists of 4 parts: reasons of selection, procedure of experiment, Mendel's conclusion, and reasons of selection. First, reasons of selection. हे पी प्लॅन्ट सिलेक्ट करण्यामागं कारण काय आहेत? रिझन्स ऑफ सिलेक्शन. पहिलं कारण सोपं आहे. इट इज इझी टू कल्टिवेट अँड कॅन बी हँडल्ड इझिली. पी प्लॅन्ट कल्टिवेशन साठी अतिशय इझी आहे, हँडल करणं सुद्धा इझी आहे. Second, pea plant produces large and bisexual flowers. Pea plant produces large and bisexual flowers. Next, flowers are self-pollinated. आपण यापूर्वी डिस्कस केलेला आहे. जे इनर पेटल्स आहेत ते कसे आहेत? फ्यूज झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन्स एम्बेडेड आहेत आणि दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळी मॅच्युअर होतात. होमोगॅमी. आणि त्यामुळं तिथं निश्चित सेल्फ पॉलिनेशन होतं. सेल्फ पॉलिनेशन इज अचीव्ड. आता सेल्फ पॉलिनेशनचे फायदे 2. एक तर आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन घडवणं सोपं आहे, आणि दुसरा फायदा सेल्फ पॉलिनेशन अनेक वेळा करून आपण प्युअर लाईन व्हरायटी मिळवू शकतो. नेक्स्ट रिझन, लाईफ सायकल इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन, that is 3 to 4 months. So many generations can studied in short time. लाईफ सायकल 3-4 महिन्याचं आहे, त्यामुळे एका वर्षामध्ये 3 जनरेशन तरी त्याला स्टडी करता येतात. 3 वेळा हे पीक त्याला घेता येतं ना, प्लॅन्ट कल्टिवेट करता येतात. हा त्याला झालेला फायदा आहे. त्यानंतर प्रत्येक जनरेशन मध्ये फर्टाईल सीड्स, वायबल सीडचा नंबर जास्त आहे. याचा फायदा काय? मेनी सीड्स आर अवेलेबल फॉर नेक्स्ट जनरेशन. In each generation, large number of fertiles or viable seeds are obtained. So, large number of seeds are available for next generation. हा फायदा आहे त्याला. त्यानंतर pea plant shows 7 pairs of contrasting characters. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे एकाच कॅरेक्टरचे अपोजिट फॉर्म. जसं एक बाहेरचं उदाहरण बघा, ब्लॅक व्हाईट, दीज आर कॉन्ट्रास्टिंग फॉर्म ऑफ कॅरेक्टर कलर. एक उदाहरण, पी प्लॅन्ट मध्ये हे नाही आहे. आपण सहज समजा ब्लॅक व्हाईट,
एकाच कॅरेक्टरचे दोन फॉर्म आहेत की नाही, ब्लॅक आणि व्हाईट कलरचे, तसं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर किती आहेत, पी प्लांटच्या वेगळ्या आहेत, आपण त्या स्टडी करू नंतर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि सर्व सीझन मध्ये हे ग्रो होतात, काही अडचण नाही त्याला. आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे all pea plants were completely dominant. There is no single case of incomplete dominance. इंटरमिडिएट कॅरेक्टर मिळाली नाही. टॉल आणि डॉर्फचा क्रॉस केला तर पहिल्या जनरेशन मध्ये सगळे प्लांट टॉलच मिळाले, मधली कॅरेक्टर मिळाली नाही. याला कंप्लीट डॉमिनन्स म्हणतो आपण. So all pea plants are completely dominant. So these are some reasons of selection. काय सांगितले? Pea plant is easy to cultivate, can be handled easily. Pea plant produces large bisexual flowers. Flowers are self-pollinated. So we can get pure lines by selfing, as well as it is easy to cross pollinate them artificially. Life cycle is of short duration, so many generations can studied in short time. In each generation large number of fertile seeds are obtained, so many seeds are available for next generation. Pea plant is true breeding. Pea plant shows many contrasting characters. Example, 7 pairs of contrasting characters are there. There is no single case of incomplete dominance. All pea plants were completely dominant. आणि हीच ती कारणं आहेत की ज्या कारणांसाठी मेंडेलने पी प्लांट सिलेक्ट केलं. हा क्वेश्चन थिअरीसाठी तुम्हाला 2 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. रिझन्स ऑफ सिलेक्शन. रिझन्स ऑफ सिलेक्शन. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल किंवा नेक्स्ट पार्ट याचा प्रोसिजर ऑफ एक्सपेरिमेंट. मेंडेलनी पहिली स्टेप काय फॉलो केली? सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स अँड ऑब्टेनिंग प्युअर लाईन्स. त्यानं समजा एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारात घेतली असेल हाईट, तर त्याचं कॉन्ट्रास्टिंग फॉर्म टॉल आणि डॉर्फ. मग त्यांनी काय केलं, समजा टॉल प्लांट घेतला असेल, त्यांनी समजा इथं टॉल प्लांट घेतला असेल तर ते टॉलच आहे का नाही, टॉल आहे की नाही, सेल्फिंग करून सेल्फिंग करून सेल्फिंग करून टॉलची प्युरिटी चेक केली ऍटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत. पुन्हा डॉर्फ प्लांट सिलेक्ट केलं किंवा त्यालाच आपण शॉर्ट म्हणतो, त्याची पण प्युरिटी चेक केली, सेल्फिंग 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 करून प्युरिटी चेक केली ऍटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत. आणि असं त्यांनी प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ असे पी प्लांट मिळवले. हे मिळवल्यानंतर त्यांचे सीड्स 2 वेगळ्या प्लॉट मध्ये कल्टिवेट केले. त्यांचे सीड्स 2 वेगळ्या प्लॉट मध्ये कल्टिवेट केले. आपण मेंडेल्स एक्सपेरिमेंटचा हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पहिली स्टेप सिलेक्शन, म्हणजे त्यांनी प्युअर प्लांट सिलेक्ट केलं. समजा त्यांनी टॉल प्लांट घेतले असतील तर
प्युअर टॉल घेतले, प्युअर डॉर्फ घेतले. त्यांची प्युरिटी चेक केली, सेल्फिंग करून प्युअर टॉल आहेत का ते चेक केलं. ती ॲटलिस्ट 3 जनरेशनपर्यंत. प्युअर डॉर्फ आहेत का ॲटलिस्ट 3 जनरेशनपर्यंत ते चेक केलं. नंतर त्यांनी हे टॉल पी प्लांट सेपरेट प्लॉटमध्ये ग्रो केले. पुन्हा डॉर्फ पी प्लांट आहेत तेही सेपरेट प्लॉटमध्ये ग्रो केले. हे टॉल कल्टिवेट केले, डॉर्फ कल्टिवेट केले. या प्लॉटमध्ये टॉल कल्टिवेट केले, या प्लॉटमध्ये डॉर्फ प्लांट कल्टिवेट केले. त्यानंतर याच्यामध्ये ज्यावेळी फ्लावर्स डेव्हलप झाले, फ्लावर बर्ड्स अस्तित्वात आले. समजा हा पॅरेंट नंबर 1, हा पॅरेंट नंबर 1 आहे. फिमेल पॅरेंट म्हणून याला घेतलेला आहे, याला मेल पॅरेंट म्हणून घेतलेला आहे. हा पॅरेंट नंबर 2 आहे. ज्यावेळी फ्लावर त्याच्यामध्ये तयार झाले त्यावेळी फिमेल प्लांटचे जे फ्लावर्स आहेत, या फिमेल प्लांटच्या फ्लावरमध्ये त्यांनी काय केलं, इमॅस्क्युलेशन केलं. आता बाकीच्या व्हरल काय आपण गरज नाही. तर इथं फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल ठेवली, मेल रिप्रोडक्टिव्ह व्हरल इथली काढून टाकली. स्टॅमिन काढून टाकले. फिमेल फ्लावर मधले, या फिमेल प्लांटच्या फ्लावर मधले स्टॅमिन काढून टाकले, अँथर काढून टाकले. अँड रिमूव्हल ऑफ अँथर्स ऑर स्टॅमिन्स फ्रॉम फिमेल फ्लावर्स ऑफ फिमेल पॅरेंट, दॅट इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. का तर फक्त फिमेलच फ्लावर ठेवायचे, आपल्याला क्रॉस करायचं आहे ना. त्यानंतर फिमेल फ्लावर जे आहेत, हे जे इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आहेत, दीज आर कवर्ड बाय पॉलिथिन और पेपर बॅग्स. पॉलिथिन किंवा पेपर बॅगने हे कव्हर केले. याला आपण म्हणतो बॅगिंग. त्याला समजा लेबल केलं, इथं एखादं कार्ड लावलं, त्याच्यावर माहिती लिहिली, टॅगिंग. आणि ज्यावेळी दोन्ही प्लांटचे फ्लावर मॅच्युअर झाले, दोन्हीचे फ्लावर मॅच्युअर झाले, त्यावेळी या बॅग काढल्या आणि बॅग काढून ह्या बॅग काढल्या. आता बाकीच्या व्हरल मी काढत नाही. बॅग काढून या मेल प्लांट आहे, या मेल प्लांटचे काय केले, पोलन ग्रेन काढून घेतले, याचे पोलन ग्रेन काढून घेतले आणि हे पोलन ग्रेन इथं डस्ट केले. बॅग काढल्या, मेल पॅरेंटचे पोलन ग्रेन काढले आणि ते इथं डस्ट केले. याला आपण म्हणतो आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन, कारण आपण घडवलंय हे, किंवा क्रॉसिंग. त्यानंतर इथं रिप्रोडक्शनची प्रोसेस होणार आणि शेवटी इथं काय तयार होणार, सीड तयार होणार. हे जे सीड तयार होतील त्यांना आपण म्हणणार हायब्रिड सीड्स. त्याच्यानंतर हे सीड कल्टिवेट करणार आपण, पुढच्या सीझनमध्ये हे सीड कल्टिवेट करणार आणि इथं तुम्हाला सगळे प्लांट पहिल्या जनरेशनचे टॉल मिळाले. हे मिळालं F1 जनरेशन, पहिलं जनरेशन.
यांच्यामध्ये पुन्हा तुम्ही क्रॉस करणार. F1 मध्ये क्रॉस केला आणि हा क्रॉस करून तुम्हाला मिळणार पुढचं जनरेशन. F2 जनरेशन, ज्याच्यामध्ये 3 टॉल आणि 1 डॉर्फ या प्रमाणात प्लांट मिळतात. अशा प्रकारे F2 जनरेशन केलं. F3 जनरेशन पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आता हे केल्यानंतर काय मिळालं? ऑब्झर्वेशन्स काय त्याचे? काय ऑब्झर्व करायला मिळालं? 2 प्युअर प्लांट घेतले, ते टेस्टिंग करून प्युरिटी चेक केली, सेपरेट प्लॉट मध्ये ग्रो केले. ग्रो केल्यानंतर फ्लावर तयार झाल्यावर इमॅस्क्युलेशन केलं, बॅगिंग केलं, टॅगिंग केलं, पुन्हा दोघांमध्ये क्रॉसिंग केलं, हायब्रिड सीड मिळवले, त्यापासून F1 मिळवलं, F1 मध्ये क्रॉसिंग करून F2 मिळवलं, सेकंड जनरेशन मिळवलं, F3 पण मिळवलं त्यांनी. यातून त्याला काय पाहायला मिळालं? 2 प्युअर प्लांट मध्ये क्रॉस केल्यानंतर, समजा टॉल नावाचं फिमेल प्लांट, डॉर्फ नावाचं मेल प्लांट, हे क्रॉस केल्यानंतर त्याला F1 मध्ये पहिल्या जनरेशन मध्ये एकाच प्रकारचे, म्हणजे सगळे टॉल प्लांट किंवा आता जी काही कॅरेक्टर असेल, सीडच्या बाबतीमध्ये येलो आणि ग्रीन कॅरेक्टर आहे तर येलो मिळणार, एकाच प्रकारचे मिळाले. ऑल प्लांट्स वेअर टॉल. त्याच्यानंतर दुसऱ्या जनरेशन मध्ये, पहिल्या जनरेशन मध्ये सगळे प्लांट टॉल मिळाले. आता सीडची कॅरेक्टर विचारात घेतली तर येलो आणि ग्रीन आहे, म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये येलो मिळणार. दुसरी कॅरेक्टर काय, दुसरा ऑब्झर्वेशन काय? डॉर्फ प्लांट मिळाले नाहीत किंवा ग्रीन सीड मिळालेच नाहीत पहिल्या जनरेशन मध्ये, कारण ती रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. सगळे टॉल किंवा येलो मिळाले म्हणजे काय? ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे. टॉल डॉमिनंट कॅरेक्टर आहे, डॉर्फ रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि दुसऱ्या जनरेशन मध्ये मात्र हे दोन्ही प्रकारचे प्लांट त्याला 3:1 या रेशो मध्ये मिळाले. 3:1 या रेशो मध्ये मिळाले. तर पहिल्या जनरेशन मध्ये सर्व प्लांट टॉल मिळाले, कारण टॉल ही डॉमिनंट कॅरेक्टर होती. आता सीडचा विचार केला तर येलो आणि ग्रीन, तर पहिल्या जनरेशन मध्ये येलो मिळणार. डॉर्फ मिळाले का पहिल्या जनरेशन मध्ये? नाही, कारण ती रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि सेकंड जनरेशन मध्ये बोथ प्लांट्स आर अपीयर्ड इन 3:1 रेशो. असे 3 त्याला ऑब्झर्वेशन्स करायला मिळाले. यानंतर मेंडेल ज्यावेळी एक्सपेरिमेंट करत होता त्यावेळी अनेक सायंटिस्ट अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करत होते. उलट बाकीचे लोक सायंटिस्ट होते तरी हा काय सायंटिस्ट नव्हता. मेंडेल महाराज म्हणजे धर्मगुरू होता, एक शिक्षक होता. त्यांनी हे काम केलंय. आणि बाकीचे फेल गेले आणि मेंडेल मात्र सक्सेस झाला. मग त्याच्या सक्सेस मागची कारण काय? तुम्ही सुद्धा ज्यावेळी सक्सेस होता त्यावेळी तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि विचारतात की नाही, तुमच्या सक्सेस मागची कारण काय? तसं मेंडेलच्या सक्सेस मागची कारण काय हे आपण आता स्टडी करू. ही केप्ट क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रेकॉर्ड
प्रत्येक क्रॉसचं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह रेकॉर्ड ॲटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत का असेना पण त्यांनी स्टोअर केलं, रेकॉर्ड ठेवलं त्यांनी. He used mathematical and statistical principles for calculation of result. रिझल्ट कॅल्क्युलेट करायला त्यांनी मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपलचा उपयोग केला, म्हणून त्याच्या रिझल्टमध्ये ॲक्युरेसी आली. त्याच्या रिझल्टमध्ये ॲक्युरेसी आली. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी MCQ विचारलाय. सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं म्हणून एक क्वेश्चन विचारला जातो. He studied inheritance of one contrasting character at a time for first time. एका वेळी सुरुवातीला एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारात घेतली, टेस्टिंग केलं, सक्सेस झाला. मग 2 कॅरेक्टर विचारात घेतल्या, पुन्हा टेस्टिंग केलं, सक्सेस झाला. पुन्हा 3 कॅरेक्टर विचारात घेतल्या, टेस्टिंग केलं, सक्सेस झाला. म्हणजे स्टेप बाय स्टेप हा एक्सपेरिमेंटमध्ये आपलं काम करत होता. So he studied inheritance of one contrasting character at a time for first time, while other scientists considered many contrasting characters at a time for first time. जसं एक 10 किलोची वस्तू आहे, ती सुरुवातीला एक वस्तू न्यायची प्रॅक्टिस त्यांनी केली, सक्सेस झाला. मग 20 किलोची दुसरी वस्तू आहे, ती वस्तू नेली, त्याची प्रॅक्टिस केली. पुन्हा 30 किलोची आहे, पुन्हा प्रॅक्टिस करून त्यानं सक्सेस झाला. बाकीच्यानी मात्र क्विंटलभर वजन घेतलं, एकाच वेळी घेतलं आणि पडले, फेल गेले. हे त्याच्या मागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण समजलं जातं आणि यावर MCQ बऱ्याच ठिकाणी विचारला आहे, लक्षात असू द्या. He accurately pointed out mistakes of earlier workers and carefully avoided in his experiment. आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणत्या चुका होतात, दुसरे लोक कुठं चुकतात, ते शोधलं आणि तशा चुका आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये होऊ दिल्या नाहीत. ते पण एक महत्त्वाचं कारण आहे. He conducted large number of crosses. 2 ते 3 हजार क्रॉसेस त्यांनी केलेले आहेत. And avoid mistakes in experiments and obtain accurate explanation. भरपूर क्रॉस केले त्यांनी, त्यामुळं मिस्टेक अवॉइड केल्या आणि त्यामुळं ॲक्युरेसी त्याच्यामध्ये आलेली आहे. P plant shows many contrasting characters. या P plant मध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपल्याला तर माहित आहे, 7 pairs of contrasting characters are present in P plant. P plant shows many contrasting characters. तर त्याच्यामध्ये 7 pairs कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या आहेत. आपण पुढं स्टडी करणार आहोत. He was lucky in selection of material. His choice was excellent because there is no single case of incomplete dominance. मगाचंच कारण इकडे रिपीट झालंय, हे पण मगाचंच रिपीट झालंय. And they also show independent assortment. आता इंडिपेंडंट असॉर्टमेंट पुढे लक्षात येईल आपल्याला. त्याला एकही इनकम्प्लीट डॉमिनन्सची केस मिळाली नाही, सर्व कंप्लीट डॉमिनन्सच्या केसेस त्याला मिळाल्या. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण समजलं जातं. त्यानंतर पी प्लांट इज अ प्युअर, ते प्युअर मिळालं आणि त्याची प्युरिटी त्यांनी बरेच जनरेशन चेक पण केलेली आहे. आणि त्यांनी जे 2 पॅरेंटल प्लांट घेतलेत
ते सेपरेट प्लॉटमध्ये ग्रो केले. त्यामुळं प्युरिटी मेंटेन झाली, मिक्सिंग झालं नाही कॅरेक्टरचं. सो ही ग्रीव प्युअर प्लांट्स इन सेपरेट प्लॉट्स टू प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ कॅरेक्टर्स. तर अशा प्रकारची त्याच्या सक्सेस मागची कारणं आहेत. He kept quantitative and qualitative record at least 3 generations. He accurately pointed out mistakes of other workers and carefully avoided in his experiment. He used mathematical and statistical principles for calculation of results. He studied inheritance of one contrasting character at a time for first time, while other scientists considered many characters at a time. Pea plant shows many contrasting characters, and he was lucky in selection of material. His choice was excellent. All pea plants show pure characters, pure for their characters. And there is no single case of incomplete dominance. He grews the parents or plants in separate plots, so there is no possibility of mixing of characters. These are reasons of success. मेंडेल आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस का झाला असा 2 मार्क्ससाठी तुम्हाला थेरी क्वेश्चन विचारला जाईल. त्यावेळी तुम्हाला ॲटलिस्ट 4 पॉईंट्स याचे लिहावे लागणार. आणि MCQ तर तुम्हाला मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे याच्यावरती असणार. तर आपण या मेंडेल्स एक्सपेरिमेंटचे 4 पार्ट जे केले ते याप्रमाणे. पी प्लांट सिलेक्ट केलं, त्याची कारणं काय, एक्सपेरिमेंट त्याची प्रोसिजर काय, ऑब्झर्वेशन काय आणि रिझन्स ऑफ सक्सेस. सो दिस इज अबाउट मेंडेल्स एक्सपेरिमेंट. थँक यू व्हेरी मच.